रोज तुम्ही पीत असलेलं दूध भेसळयुक्त तर नाही ना याची खात्री करून घ्या, कारण देशात दूध भेसळीच्या प्रमाणात 16% वाढ झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। देशभरातील दुधाच्या नमुन्यांपैकी 38 दूध भेसळयुक्त असल्याचं FSSAIच्या तपासणीमध्ये उघडकीस आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही रोज चहासाठी आणि लहान मुलांना देण्यासाठी ज्या दुधाचा वापर केला जातो त्यामध्ये भेसळ असून ते शरीरासाठी घातक ठरते। तसंच आठवडाभरापूर्वी प्रस्टिफाईड नावाच्या एका स्वतंत्र चाचणी प्लॅटफॉर्मच्या अहवालामध्ये दावा करण्यात आलेला आहे की देशातील काही प्रतिष्ठित ब्रँडच्या पॅकेज्ड दुधामध्ये कॅलिफॉर्म नावाचं हानिकारक जीवाणू निर्धारित मर्यादेपेक्षा 90 पट जास्त आढळलेलं आहे। या अहवालानं पॅकेज्ड अन्न सुरक्षेवर चिंता वाढलेली आहे। तर दूध भेसळीचं प्रमाण किती वाढलेलं आहे पाहूया। 330 दुधाच्या नमुन्यांपैकी 233 नमुन्यांमध्ये भेसळ आढळलेली आहे। दुधाच्या 193 नमुन्यांमध्ये पाणी आढळलंय। 23.9% दुधामध्ये डिटर्जंट आढळल्याचं समोर आलंय। 9.1% नमुन्यांमध्ये युरियाची भेसळ आढळून आली आहे। तर दूध घेताना काय काळजी घेतली पाहिजे ते देखील पाहूयात। दुधाच्या पिशवीच्या पॅकिंगची तपासणी करा। एक्सपायरी डेट तपासल्यानंतरच दूध खरेदी करा। दूध स्वच्छ भांड्यात चांगलं उकळा। दूध गरम केल्यानं हानिकारक जीवाणू नष्ट होतात। दूध उकळल्यानंतर व्यवस्थित झाकून ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा। दुधाला वास येत असल्यास किंवा दुधाची चव खराब लागत असल्यास ते दूध फेकून द्या।